are hundreds of people waiting. There is an empty ground there. Madam, There is an empty ground. Yes. Get out of here. When are you moving? There is an empty ground there. Go shout there. Now. Get out now. मला सांगा ती महिला नक्की कुठे चुकली? ज्या मुंबईमध्ये प्रत्येक मिनिटं हा महत्त्वाचा असतो, जिथे लोक लोकल आणि बसेसचं टाइम टेबल बघून घराच्या बाहेर पडतात, स्वतःचा कम्फर्ट किंवा फ्लेक्झिबिलिटी बघून नाही, ज्या मुंबईमध्ये रस्त्यानं म्हणजे गाडीवरनी प्रवास करायचा असेल तर अर्धा पाऊण तास लोक आधीच घरातनं निघतात, कारण की मुंबईमध्ये कधी कुठे कसा ट्रॅफिक असेल हे सांगता येत नाही. ही सगळी काळजी जर लोक घेत असतील त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या डेली लाईफमध्ये, आणि मग अचानक एक दिवस तुम्ही रस्त्याने जाताय आणि तुम्ही एका ट्रॅफिक जॅममध्ये अडकता, 1 तास तुम्हाला तिकडनं हलता येत नाही, पुढे मागे कुठेच जायची काहीच स्कोप नाहीये, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर कुणाला राग येणार नाही आणि कुणाचा संतापनावर होणार नाही. तेच या महिलेचं झालं आणि त्यात कारण होतं जन आक्रोश मोर्चा. आता हा मोर्चा काय होता तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या विरोधात काढलेला हा जन आक्रोश मोर्चा. कशावरून तर महिला आरक्षणावरनं. आणि त्यात त्या मोर्चापेक्षा किंवा त्या जन आक्रोश मोर्चात काय झालं यापेक्षा ही महिला हिनी येऊन जे थेट ती मंत्र्यांना भिडली ते जास्त व्हायरल झालं. आणि ही महिला जी आहे ती एक नॅशनल सेन्सेशन झाली अगदी काही मिनिटांच्या तिच्या त्या त्राग्यामुळे. आणि त्यानंतर आता अर्थातच काय झालंय तर तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. आता ही महिला नेमकी कोण होती आणि तिचं काय म्हणणं होतं या सगळ्यामध्ये ते आपण बघणारच आहोत. ते मे बी कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण ही महिला नेमकी कोण आहे किंवा कोण होती हे शोधण्याचा आमचा प्रयत्न होता. ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि कशा प्रकारे IT सेल्सकडनं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं तिला प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावरती ट्रोल केलं जातंय ते सुद्धा आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता सुरुवात करू आपण इथनं की त्या महिलेनी नेमकं काय केलं. तर जन आक्रोश मोर्चा होता. तिला तिच्या मुलीला जे कोण तिचं अपत्य असेल त्यांना तिला शाळेतनं पिकअप करायसाठी म्हणून जायचं होतं. आता 1 तास ती महिला तिच्या कारमध्ये अडकलेली होती या जन आक्रोश मोर्चामुळे. तिथे पोलीस बंदोबस्त होता का तर होता. डायव्हर्जन्स केलेले होते का तर मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की ते केलेले होते, तरी सुद्धा ट्रॅफिक जॅम झाला हे आम्ही डिनाय करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनीच या सगळ्यामध्ये दिलेली आहे. आता ह्यामध्ये ती महिला चिडली, ती गाडीतनं बाहेर उतरली आणि ती पोलिसांना तिने जाब विचारला. त्याचबरोबर त्या महिलेनं थेट गिरीश महाजन यांना जाऊन सुद्धा जाब विचारला, जे कार्यकर्त्यांची माध्यमांशी संवाद साधत होते. आता याच्यामध्ये ती महिला कुठे चुकली आहे का तर असं अजिबात नाही असं आपण म्हणू शकतो. अर्थात ती जरा जास्त अग्रेसिव्ह झाली, हा भाग जर आपण एकीकडे सोडला तर त्या महिलेचा संताप जो झालाय तो मुंबईमधल्या सध्याच्या होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे आणि सतत या रॅलीज आणि सभा असताना ज्या पद्धतीनं लोकांची गैरसोय होते त्याच्यावरनं त्या महिलेचा संताप जो आहे तो अनावर झालेला होता. आणि तेच तिने तिच्या त्या सगळ्या ॲक्शन्समधनं व्यक्त केलं. आता काही लोक जे आहेत त्यांनी तिला डोक्यावर घेतलं. काही लोकांचं म्हणणं होतं की ही महिला जी आहे ती अगदी बरोबर बोललेली आहे. अनेक ॲक्टिव्हिस्ट असतील, अनेक नागरिक असतील, ज्यांनी मुंबई मुळात अनुभवलेली आहे, त्या सगळ्यांना ही महिलानी जे केलं आणि तिने ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली ते त्यांना पटलेलं होतं. आता याच्या पुढे काय झालं तर ती व्हायरल झाली आणि काही तासांमध्येच तिला ट्रोल करायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. आता तिला ट्रोल करायला कशी सुरुवात केली बघा. तिचा फोटो टाकून असं म्हटलं गेलं की ती महिला जी आहे ती पूजा मिश्रा, जी बिग बॉस वाली पूजा मिश्रा होती, जी व्हायरल झालेली होती काही वर्षांपूर्वी, तीच आहे असं तिच्याबद्दल बोललं गेलं. आता आम्ही ज्यावेळेला फॅक्ट चेक केलं तेव्हा हे समोर आलंय की पूजा मिश्रा आणि ती बाई यांच्यामध्ये कुठलंही साम्य नाही किंवा ती महिला ही पूजा मिश्रा नाही, हे अगदी स्पष्ट आहे. हे तुम्हालाही कळलंच असेल कारण पूजा मिश्राचे फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही बघितलेले आहेत. आणि ही महिला कशी होती आणि ती कशी बोलत होती किंवा त्यांचा हावभाव किंवा त्यांचं एकंदरीत त्यांचं दिसणं याच्यामध्ये प्रचंड फरक होता. त्याच्यामुळे आपल्याला हे माहितीये की ती महिला पूजा मिश्रा तर डेफिनेटली नाहीये. मग ती महिला कोण होती तर फ्री प्रेस जर्नल यांनी त्यांच्या एका आर्टिकलमध्ये आज हे मेन्शन केलेलं आहे की ही महिला जी आहे ती मिसेस ग्रेवाल किंवा मिसेस ग्रेवाल असं या महिलेचं नाव आहे, असं फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. असा अंदाज त्यांनी सुद्धा बांधलेला आहे. आता ही माहिती त्यांना कुठून मिळाली तर गाडीच्या नंबरवरनं ही माहिती मिळाल्याचं त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. फ्री प्रेस जर्नलनी जो त्या महिलेच्या कारचा नंबर होता
तो त्यांनी चेक केला आणि त्याच्यातनं त्यांना हे कळलेलं आहे अशी माहिती. अर्थात आम्ही पोलिसांना विचारायचा प्रयत्न केला, पण पोलिसांचं म्हणणं आहे की त्या महिलेनं तक्रार दिलेली नाहीये, तर काय कशाच्या आधारावरती आपण तिचे असे डिटेल्स जे आहेत ते रिव्हील करायचे. त्याच्यामुळे आम्हीही त्यांच्याकडनं फारसा पाठलाग केला नाही या गोष्टीमध्ये. पण त्याच्या पुढे त्या महिलेला कसं ट्रोल करण्यात आलं ते बघा. आता ही महिला म्हणजे मिसेस ग्रेवाल जर त्या असतील तर त्यांना ट्रोल करण्यात आलं. कसं ट्रोल करण्यात आलं तर त्या पूजा मिश्रा आहेत असं म्हणून त्यांना ट्रोल करण्यात आलं. आता पूजा मिश्रा कोण आहे ते सुद्धा आपण थोडक्यात बघू. आता पूजा मिश्रा ही तिच्या फटकळ स्वभावासाठी किंवा अगदी अग्रेसिव्हली काही रील्स आणि व्हिडिओज बघून ही अभिनेत्री सोशल मीडियावरती कंटेंट टाकत असते. ती प्रचंड वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी ती फेमस आहे की तिला ओळखलं जातं. ती मेंटली डिस्टर्ब्ड आहे अशा कमेंट्स सुद्धा आपल्याला तिच्या कमेंट सेक्शनमध्ये बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर काय म्हणतात, काही वर्षांपूर्वी बिग बॉसमध्ये ही पूजा मिश्रा जी आहे ती आलेली होती आणि त्याच्यामध्ये बिग बॉस 5 जे झालेलं होतं त्याच्यात ही महिला आलेली होती आणि त्याच्यामुळे ती फेमस झालेली होती. तिने आणखीन काय काय केलेलं आहे तर तिने सलमान खान असेल, शत्रुघ्न सिन्हा असेल, सनी लिओन असतील यांच्यावरती तिने अनेकदा आरोप केलेले आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा ती चर्चेत आलेली होती. सलमान खानने तिचं करिअर उद्ध्वस्त केलं असा आरोप जो आहे तो सुद्धा तिने अनेकदा याच्यापूर्वी केलेला आहे. आता याच्यामध्ये 2 लोकांनी मुळात सर्वात पहिले पूजा मिश्रा आणि ही जनआक्रोश मोर्चात ज्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं. आता त्यांनी काय म्हटलेलं होतं त्या पोस्टमध्ये बघा. तर त्यांचं असं म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की उत्तर प्रदेश शाखेचे सोशल मीडिया प्रमुख असलेले शशी शेखर आणि भाजप मुंबई IT सेलच्या पल्लवी या दोघांनी सुद्धा काही पोस्ट ज्या आहेत त्या केलेल्या होत्या X या माध्यमावरती. आणि त्याच्यामध्ये पूजा ही कशी बिग बॉस 5 मधली स्पर्धक होती आणि कशी ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे असं या दोघांनी सुद्धा त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं. त्यात त्यांनी अर्थातच सगळ्या सेलिब्रिटीज बरोबर तिच्या झालेल्या कॉन्ट्रोवर्सीज होत्या त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं होतं. ती पेड प्रमोशन किंवा जाणून बुजून आक्रोश करत असल्याचा आरोप जो आहे तो सुद्धा याच्यात या पोस्टमध्ये करण्यात आलेला होता. पण नंतर ज्या वेळेला हे स्पष्ट झालं किंवा त्यांनाच कदाचित लक्षात आलं असेल की ही महिला ती नव्हे, त्यावेळेला शशी शेखर यांनी त्यांची पोस्ट जी आहे ती डिलीट केलेली होती आणि अर्थातच त्याच्यावरनंच हे सगळं ट्रोलिंग जे आहे ते आणखीन मोठ्या प्रमाणात वाढलं. आता मुंबईच्या महापौर रितू तावडे ज्या आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. तर त्या असं म्हणतात की मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचं जी पोस्ट आहे ती त्यांनी X या माध्यमावरती केलेली आहे. हा महिलांच्या हक्कांचा आक्रोश होता, त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक भगिनीचा आमचा रोष ती भगिनी आणि सर्व नागरिक समजून घेतील अशी माफक अपेक्षाही त्यांनी जी आहे ती याच्यामध्ये व्यक्त केलेली होती त्यांच्या पोस्टमध्ये. आता अशा प्रकारे ज्यावेळेला या महिलेला ट्रोल करण्यात आलं त्यानंतर प्रश्न हाच पडतो की त्या महिलेचं नक्की कुठे चुकलं. म्हणजे प्रशासनाविरोधात तिने आवाज उचलला, ती थेट जाऊन मंत्र्यांना तिने प्रश्न विचारले आणि ती स्वतःच्या हक्कांसाठी लढत होती, स्वतःच्या बेसिक मागणीसाठी लढत होती. ट्रॅफिक जॅम करू नका, तिथे शेजारी मैदान आहे त्या मैदानावरती तुम्ही का जात नाही असा प्रश्न सुद्धा तिने उपस्थित केलेला होता. मग हे सगळं ती करत होती तर ती नेमकी कुठे चुकली आणि नक्की तिचं काय तिने अशी अपेक्षा व्यक्त केली ज्याच्यामुळे तिला इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती ट्रोल करण्यात येतंय. हा एक साधा प्रश्न आहे. तिला स्वतःचं मूल आहे, ती महिला स्वतःच्या बाळाला घ्यायला तिथं जात होती, तिचं मूल शाळेत नाही येत होतं, 1 तास झाला होता की तिचं मूल तिथे थांबलं होतं आणि ती तिला पिकअप करायला जात होती. एक आई म्हणून तिने तिची व्यथा जी आहे ती तिथे मांडलेली होती. चिडून मांडली असेल, अग्रेसिव्हली मांडली असेल, जे काही असेल, पण तो एक मुंबईकर म्हणून तिचा झालेला त्रागा होता. कारण ती मुंबईत राहते असं या सगळ्यातनं स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे तिचं नक्की काय चुकलं हाच या सगळ्यातनं उद्भवणारा प्रश्न आहे. आणि याच्या पुढे सुद्धा अर्थातच ज्या काही सभा आणि रॅलीज होतात त्याच्यासाठी जरी परमिशन्स घेतल्या जात असल्या तरी सुद्धा त्यांनी नागरिकांना होणारा जो मनस्ताप आहे तो थांबणार आहे का आणि तो त्याच्यासाठी काही प्रशासनाकडनं केलं जाणार आहे का, हा याच्यातला एक दुसरा मुद्दा उपस्थित होतो. आणि शेवटची एकच गोष्ट की अशा प्रकारे ज्या वेळेला सभाज आणि रॅली असतात तेव्हा अनेक ग्राउंड्स उपलब्ध असतात, थेट तिथे जाऊन या गोष्टी होऊ शकतात. अर्थात ज्या महिला आरक्षणासाठी म्हणून हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता त्याच्यासाठीच एक महिलाच तिनेच आवाज उठवलेला होता, ज्यांनी हे बिल आणलेलं आहे किंवा जे महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा मांडत होते
त्यांनाच ती जाऊन बोललेली आहे, मंत्र्यांनाच जाऊन ती बोललेली आहे. तिने तरी तिचा आवाज कुठे उठवायचा? तुम्ही महिलांसाठी काहीतरी करण्याचा मुद्दा मांडताय. एक महिलेनेच येऊन याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. त्याच्यामुळे तिला ट्रोल करण्याचं या सगळ्यामध्ये नेमकं कारण काय आहे आणि हे ट्रोलिंग जे आहे ते कधी थांबणार हा प्रश्न याच्यातनं उपस्थित होतो. तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.